महाराष्ट्रात वाहतूक कोंडी म्हणजे केवळ उशीर नव्हे, तर अनेकदा जीवघेणा अनुभव ठरलेला आहे. वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या ठिकाणी राज्याने असा भीषण जामचे दृश्य पाहिलेले आहे. चला तर मग महाराष्ट्रातील सर्वात भीषण वाहतूक कोंडीचा काही घटनांकडे आपण लक्ष टाकूयात. सुरुवात करूयात मुंबई पुणे द्रुतगती मार्गापासून. दोन तीन दिवसापूर्वीचीच घटना. फेब्रुवारी 2026 मध्ये आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन वायू वाहून नेणारा टँकर पलटी झाला. या अपघातामुळे द्रुतगती मार्ग दोन्ही बाजूंनी तब्बल 12 तासांहून अधिक काळ बंद राहिला. खंडाळा घाटात हजारो वाहन चालक अडकले. अन्न पाण्याविना रात्र काढण्याची वेळ अनेकांवरती आली. यातून पुढे जात आठवण होते एका ऐतिहासिक घटनेची. 26 जुलै 2005 रोजी झालेल्या अभूतपूर्व पावसाळ्यामुळे मुंबई शहर पूर्णतः ठप्प झालेले होते. रस्ते नद्यांमध्ये बदलले, वाहनांमध्ये अडकलेले नागरिक आणि कंबलभर पाण्यातून वाट काढणारे लोक. या दृश्यांनी संपूर्ण देश हादरून गेला होता. तब्बल 24 तासांहून अधिक काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. पण अशी परिस्थिती काही अपवादात्मक नाही. कसारा आणि थळ घाटात दर पावसाळ्यात अशीच भीषण कोंडी अनुभवायला मिळते. दरड कोसळणे, अवजड वाहनांचा बिघाड यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरती 10 ते 15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. अनेकदा वाहन चालकांना 8 तासांहून अधिक काळ अडकून पडावे लागते. या सर्व घटना एकच गोष्ट स्पष्ट करतात. महाराष्ट्रातील वाहतूक कोंडी ही केवळ वाहतूक व्यवस्थेची समस्या नाही, तर आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी थेट जोडलेली गंभीर बाब आहे. यावर आपली मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.